परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र सप्तमोल्हास. एक गृहस्थ आईंच्या दर्शनार्थ आला आणि मी पृथ्वीवरील सर्व तीर्थक्षेत्रे हिंडलो. माझी कुंडलिनी जागृत झाली आहे. मला देवाचा साक्षात्कार पण घडला. इतके बोलून स्वस्थ राहिला. तेव्हा आईने विचारले, हे सांगण्याचा तुमचा उद्देश काय? त्यावर तो गृहस्थ म्हणाला, अलीकडे माझी बायको सदा बाळंत रोगाने आजारी असते. घरात 10 मुले खाणारी. लहान मूल वर्षाचे असून मोठा मुलगा 11 वर्षांचा आहे. घरात मी एकटाच मिळवणारा असल्याने संसारातील तापाने माझे डोके पिकून गेले आहे. मुले मोठी होतील तेव्हा होतील, निदान बायको तरी रोगमुक्त व्हावी हीच अपेक्षा. आई म्हणाल्या, तुमच्या बोलण्यावरून मला एका गोष्टीची आठवण झाली. ती म्हणजे गोविंदरावांच्या पायाला काटा बोचला. पाय सुजला, ठणकू लागला. हे पाहून त्यांच्या स्नेहाने, काय हो, पाय सुजलेला दिसतो, काटा तर बोचला नाही ना, ठणकते काय, असे विचारले. छे, काटा नाही, कुछ नाही, ठणकत पण नाही. तुम्हाला सूज दिसते पण मला काही त्रास नाही, असे कपाळाला आठ्या घालून विवळत पायावर हात फिरवीत गोविंदरावांनी सांगितले. त्याप्रमाणे तुमचे बोलणे मला वाटते. जोवर समुद्र मोठ्या उमेदीत दिसतो तोवर त्याला अगस्तीचे दर्शन झाले नाही असेच म्हणावे लागेल. त्याप्रमाणे ज्या अर्थी तुम्हास संसाराची झळ जाणवते त्या अर्थी तुम्ही आपणास साक्षात्कार झाला असे म्हणणे म्हणजे तो एक भ्रमच ठरतो. सिंहाची गर्जना ऐकू आली की कोल्ह्याचे ओरडणे जसे बंद पडते, त्याप्रमाणे ज्याला आत्मसाक्षात्कार झाला त्याच्या वाटणीला संसार म्हणून शिल्लक राहत नाही. जेव्हा तुम्ही सध्या आत्मसाक्षात्कार झाल्याचे जे वेड पांघरून घेतले आहे ते या उपर काढून टाका आणि रोज देवाची नियमित प्रार्थना करू लागा, म्हणजे देव तुमची इच्छा पूर्ण करील. एखाद्या देवळात 7 दिवस कीर्तन झाल्यावर दुसरे देऊळ मिळेपर्यंत मध्यंतरीचे दिवस आई एकांतात घालवीत असत. त्यावेळी जेवणच नव्हे तर दूध देखील वर्ज्य असावयाचे. पण त्यांना सोडून जेवणखाण करणे आम्हाला मोठे जड व्हावयाचे. सदा दरवाजे खिडक्या बंद राहत असल्यामुळे आई निजल्या आहेत की बसल्या आहेत हे कळण्यास मार्ग नव्हता. एके दिवशी फार उकडायला लागले तेव्हा खिडकीचा दरवाजा उघडा असता तर हळूच पंखा तरी आत टाकला असता असा विचार माझ्या मनात आला. इतक्यात खिडकी उघडी दिसली. त्यावेळी दुपारचा 1 वाजला होता. तेव्हा आई काय करतात हे आधी पाहावे व मग पंखा आत टाकावा अशा विचाराने चाहूल लागू न देता हळूच खिडकीतून मी डोकावून पाहिले. तेव्हा आईंच्या जवळ एक 5 वर्षांचा मुलगा बसलेला होता. तो पितांबर नेसलेला असून त्याच्या अंगावर भरगच्च दागिनेही होते. आईंच्या पुढे नाना पदार्थांनी भरलेले एक मोठे ताट असून आई त्याच्या तोंडात घास घालीत आहेत आणि तो आईंच्या तोंडात घास घालीत आहे हे अवर्णनीय दृश्य मला दिसले. पण ते पाहता पाहता माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि आपसुकच डोळे मिटले गेले. त्यामुळे पुढे काय घडले ते पाहण्याचे भाग्य मला लाभले नाही. जेव्हा मी भानावर आले तेव्हा मला आई निजलेल्या दिसल्या. हातातील पंखा खिडकीतून हळूच आईंच्या खोलीत टाकला आणि मी आत गेले. थोड्या वेळाने पाहते तर परत खिडकी बंद दिसली. तेव्हा माझी पंखा देण्याची इच्छा पुरी करण्यासाठी तसेच मला वात्सल्य प्रेमाची कल्पना येण्यासाठीच खिडकी उघडली होती की काय असे मला वाटले. पुढे एकांतातून आई बाहेर आल्यावर समय पाहून मी आईना प्रश्न केला, आई, तुम्ही काहीच आहार न घेता तुम्हाला कसे राहते? उपवासाचे शक्ती क्षीण होत नाही का? तेव्हा आई म्हणाल्या, कलियुगात अन्नमय प्राण आहे, असे असता अन्नाशिवाय प्राण कसा राहील? मी जरी उपवाशी राहायला तयार असले तरी त्रैलोक्याचे पालन पोषण करणारा परमेश्वर
एखाद्या मुंगीला देखील उपवाशी ठेवीत नाही. असे असता मला तो उपवाशी कसे ठेवणार? आपल्याकडे 4 पाहुणे मंडळी आली म्हणजे आम्हास काम करून थकवा येतो, दमणूक होते. पण आईंचे पाहावे ते प्रत्येक उलटच. भक्त मंडळींना पाहिल्याबरोबर त्यांच्या उत्साहाला अधिकच भरती येते. श्रीहरी मंदिरात कोणी आले तर केव्हा आले, कशाला आले, गावचे का परगावचे, त्यांचा इथे मुक्काम आहे की लगेच गावाला जाणार, कोण जेवणार, कोण फराळ करणार, कुणाला अंथरूण पांघरूण आहे की नाही, आंघोळ ऊन पाण्याची की थंड पाण्याची, तेल फणी आरसा इत्यादी आहे की नाही, याबद्दल आई स्वतः चौकशी करून कोणालाही काही कमी पडू नये, कोणाचे मन उदास होऊ नये याबद्दल जातीने लक्ष पुरवतील. तसेच स्वतः सर्वांना दोन्ही वेळेला चहा, फराळ आणि दोन्ही वेळेला अमृतासारखा स्वयंपाक करून वाढतील. पण गेल्या 14 वर्षापासून मात्र त्यांची प्रकृती सारखी नादुरुस्त असते आणि दृष्टी पण मंदावली आहे. स्मरणशक्ती पण कमी झाली आहे. त्यामुळे त्यांचे दर्शन पण दुर्लभ झाले आहे. बहुतेक त्या एकांतातच असतात. या कारणास्तव अलीकडे परगावची मंडळी आली तर कोणी इष्टमित्राकडे तर कोणी लॉजमध्ये उतरतात. एरवी आमचे काय खाऊ, काय बोलू, कुठे जाऊ, कशी वेळ घालू, हे पातळ नेसू की ते नेसू यासाठी मन धडपडत असते. प्रार्थनेला बसलो असता सारख्या जांभया येतात. झोपेने डोळे जड होतात. कोण आले, कोण गेले, केव्हा एकदा भजन संपेल आणि आपण जागेवरून उठू यासाठी मनाची धडपड चाललेली असते. तेच आईंच्या सहवासात अंगात सदा उत्साह भरून राहतो. पहाटे उठणे साधते. सर्व कामे अगदी वेळेवर होतात. इतकेच नव्हे तर प्रार्थनेच्या वेळी मन तल्लीन होऊन अवर्णनीय सुखाचा अनुभव येतो. हा अनुभव मलाच नव्हे तर आईंच्या सहवासात येणाऱ्या सर्वांनाच येत असतो. आम्ही रोज रात्री नित्योपासना म्हणू लागलो की आमची अर्धी वेळ जवळजवळ झोपेतच जाते. जपाला बसलो की मधून चटकन हातातील माळ पडते. भजन समयी मध्येच हातातील टाळ थांबते. आम्हाला एके दिवशी जर झोप लागली नाही तर आमचा चेहरा आजारासारखा दिसतो. तेच आज कित्येक वर्षापासून दिवसातून 3 वेळा प्रार्थनेसमयी आरंभापासून शेवटपर्यंत आई आसनावर येऊन बसतात. उत्सवात 7ही दिवस आईना झोप नसते. कारण नामस्मरणाच्या पाळ्या चालल्या असता त्यांच्या 2 तासांमध्ये कुणाच्या आवाजात फरक होतो तर कुणाचे नामस्मरण बंद पडते. त्यावेळी आईना त्यांना सावध करावे लागते. पण एकदा सुद्धा आईना जांभई, झोप, आळस आलेला कुणीच पाहिला नाही. यावरून आईनी आळसाला हद्दपार केले आहे असेच म्हणावे लागेल. दिवसा पण विश्रांती घ्यायला सवड नसते. तरी पण त्यांच्या चेहऱ्यावर सदाच प्रसन्नता दिसून येते. एक मुलगी वर्षातून एकदा आईंच्या सहवासात येऊन काही दिवस राहत असे. ती आईना म्हणे, तुमची अनेक भक्त मंडळी असताही तुम्ही स्वतःच करून का जेवता? तुम्हाला करून वाढण्याची सेवा एकेकाला काही दिवस वाटून का देत नाही? आई म्हणाल्या, कोणी करून वाढायचे आणि मी जेवायचे असा योग माझ्या प्रारब्धात नाही. त्याची प्रचिती पाहावयाची तर 15 दिवस भजनाहून आले की तू मला दूध तापवून द्यावयाचे हा नेम कर. तसेच आहाराची 30 पातळे आहेत. रोज सकाळी व संध्याकाळी भजनाला नेसून जात जा. आश्चर्याची गोष्ट ही की पातळ नेसण्याचा नेम तिला साधला, पण आईना दूध देणे मात्र एकदाही जमले नाही. यावरून योग नाही हे आईंचे बोलणे मला पटले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्येक कार्यात मोडता घालणारा आळस, अवेळी येणारी झोप, सुस्ती हे आमच्या अंगातील दोष घालविण्यासाठी आईंचा सतत प्रयत्न चालू असतो. कारण हे सर्व हरिप्रेम लुटणाऱ्यास अडथळा करतात. आईना आपण होऊन एखाद्याला अमुक कर,
असे सांगणे आवडत नाही. जर कोणी काम करण्याची इच्छा दर्शविली तरच त्यांना करण्यास योग्य असे एखादे काम त्या देतील. नाहीतर जे काम समोर दिसेल ते स्वतःच करून सोडावयाचे हा आईंचा स्वभाव. मग प्रकृती नीट असो वा नादुरुस्त असो. आईंचा चपळपणा विद्युतप्राय असल्यामुळे आमच्या अंगातला जडपणा पाहून त्यांना अतिशय वाईट वाटते. एखादे वेळी अत्यंत जरुरीचे काम असून ते वेळेवर करण्यास जर आम्ही उशीर केला किंवा आमच्या ठिकाणी किंचित जरी आळस दिसून आला तर विजेच्या वेगाने जाऊन ते काम आई करून येतील. आईंच्या अशा वागण्यामुळे आमच्या आळसाला सहजच धक्का बसतो आणि त्याने करून आमच्या वागण्यात पावलोपावली जागृती मिळते. आमच्या घरी भजनाला आलेल्या मंडळींना पाय धुण्यासाठी मी रोज अंगणात पिंप भरून ठेवीत असे. एके दिवशी एक तासभर ओम नमः शिवाय लिहावयाचे आणि मगच उठावयाचे असे आईने सांगितल्यावरून मी लिहावयास बसले. त्याकडे माझे लक्ष केंद्रित झाल्यामुळे भजनाची वेळ होत आलेली मला समजू शकली नाही. त्यामुळे पाणी भरण्याचे माझे जे काम ते आईने गुपचूप करून टाकले. वास्तविक त्या दिवशी आईंच्या कमरेत सणक भरली होती. एखादा नवखा माणूस देवाची पूजा करण्यास गेला असता त्याने जर आरतीच्या ताटाकडे लक्ष दिले तर आरतीबरोबर घंटाही ओवाळली जाते आणि घंटेकडे लक्ष दिले तर आरतीचे ताट पण हलू लागते. त्याप्रमाणे आईंच्या सहवासात आमची अवस्था होते. एखादे काम लक्षपूर्वक करू जावे तर दुसऱ्या कामाचा विसर पडतो. त्यामुळे ते काम वेळेवर होत नाही आणि दुसऱ्या कामाची आठवण ठेवावी तर हाती घेतलेले काम नीट होत नाही. आईंचे सांगणे नेहमी असे असते की आपल्या वाटणीला आलेले काम लक्षपूर्वक आणि जेव्हाचे तेव्हा केले पाहिजे, म्हणजे सत्वर देव खुश होऊन आपणास आशीर्वाद देतो, कायमचेच सुखी करतो. परंतु आमच्याकडून जे काम लक्षपूर्वक होईल ते जेव्हाचे तेव्हा होत नाही आणि जे काम जेव्हाचे तेव्हा होईल त्यात आमचे लक्ष राहत नाही. आईने जर एखाद्याला निरोप सांगण्यास सांगितले तर ते काम पण आम्हाला नीट जमत नाही. कारण आई जरी अगदी व्यवस्थित सांगतात तरी आईंचे बोलणे आमच्या लक्षात आले असे समजून आपण तेथून निघतो. पण आईंचे सांगणे खरोखर आमच्या लक्षात नीट न गेल्यामुळे ज्याचा त्याला निरोप बरोबर पोहोचत नाही. त्यामुळे होते काय तर प्रत्येक खेपेला आम्हाला काही सांगत असता. लक्षात आले ना, काय ते सांग पाहू, असे पुन्हा पुन्हा आम्हाला विचारण्याचे आईंना काम पडते. आईंना कृत्रिमता बिलकुल आवडत नाही. अनगोळ रस्त्याला जेव्हा विजेचे दिवे आले तेव्हा श्रीहरी मंदिरात लाईट घेण्यासाठी काही भक्त मंडळींनी आईंची परवानगी मागितली. आई म्हणाल्या, हे दिवे म्हणजे घटोत्कचाची माया, केव्हा गप्प होतील याचा नेम नाही. एखाद्या वेळी जेवणाला बसलो असता किंवा भजन चालू असता एकदम जर दिवे गेले तर कंदील लावण्यासाठी धावपळ होते. त्या दिव्यांवर विश्वासून कंदिलाच्या काचा पुसून तेल घालणे याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे कंदील लावून आणीपर्यंत जेवण सोडून बसावे लागते. गाणी तोंडपाठ नसल्यामुळे भजनात खंड पडतो. म्हणून विश्वासघात करणारे हे दिवे घ्यायला नकोत. एकंदरीत अशा कारणास्तव श्रीहरी मंदिराच्या भोवताली दिवे येऊन 10 वर्षे झाली तरी मंदिरात दिवे घेणे राहून गेले. त्यानंतर सर्व भक्तांनी एकमत करून दिवे घेण्याबद्दल आईंना विनंती केली. तेव्हा त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी परवानगी दिली. दिवे घेतल्यावर एका उत्सवात रात्री जेवणे चालली असता एकाएकी दिवे गेले. त्यामुळे जेवण आणि वाढप थांबले. तसेच दुसरे दिवशी भजन चालले असता एकदम दिवे गेले. त्यामुळे झाले काय तर एकदम भजन थांबले. तेव्हा घटोत्कचाची माया हे आईंचे वाक्य सर्वांना आठवले. मला एका बाईने विचारले, काय हो, तुमच्या आई चमत्कार करीत नाहीत का? कोणी रिकामा हात पुढे करतात, लगेच त्यांच्या हातात जपमाळ येते. कोणी रिकामा हात दाखवतात आणि मूठ झाकतात. दुसऱ्या क्षणाला मूठ उघडली की पाहणाऱ्यांना त्या हातात अक्षता, फुले, तुळशी इत्यादी दिसतात. कोणी 4 आण्याची पावली मुठीत धरतात. मूठ उघडली की त्या पावलीवर हळद कुंकवासह चंदनाची पावले उमटलेली दिसतात.
कोणी देवापुढे ठेवलेल्या नैवेद्याच्या ताटातील अन्न कमी झालेले व कालवल्याची खूण दाखवतात. कोणाच्या तळहातामधून ऊत निघतो तर कोणाच्या हातातून भंडारा निघतो. कोणाच्या हाताग्रातून अंगारा कुंकू बाहेर येते. कोणी रिकाम्या डबीतून अंगाऱ्याच्या पुड्या काढतात. कोणी पूजेला ठेवलेली शंकराची पिंडी अमावस्येजवळ लहान लहान होत असलेली आणि पौर्णिमेला मोठी मोठी होत असलेली दाखवतात. तुमच्या आईंच्या बाबतीत मात्र मी काहीच ऐकले नाही, म्हणून विचारते. मी सांगितले, आई मुद्दाम चमत्कार करून दाखवित नाहीत, पण आईने सांगितल्याप्रमाणे उपासना केल्यावर अनेक प्रकारचे चमत्कार घडून आल्याचा अनुभव आलेला आहे. ते चमत्कार म्हणजे अंधश्रद्धेला चमकविणारे नसून मतीला खुंटविणारे आहेत. माझ्या दृष्टीने चमत्कारच सांगायचे झाल्यास हे पहा. आईंच्या सहवासात लहानपणापासून येत असलेल्या मुलामुलींच्याकडे पाहिले तर कॉलेजचे शिक्षण घेत असताही अभ्यास, घर, श्रीहरी मंदिर याशिवाय अन्य ठिकाणी त्यांचे मन जात नाही. पूर्वी ज्या घरात सारखे भांडण तंटे होऊन अशांती असावयाची त्या घरात सध्या सर्वजण प्रेमाने वागायला लागून शांती नांदत आहे. पूर्वी ज्या घरात एखादा पाहुणाच नव्हे तर आप्तेष्ट सुद्धा आलेले खपत नसे त्या घरात सध्या श्रीहरी मंदिरातील भक्त मंडळी उतरण्याची व्यवस्था ठेवली जाते. पूर्वी आपले मानलेल्या माणसांव्यतिरिक्त इतरांना पाहिले की ज्यांच्या कपाळाला तिरस्काराने आठ्या पडायच्या त्या मनुष्याचे सध्या सर्वांमध्ये मिळून मिसळून वागणे होत आहे. पूर्वी रूढीमध्ये गढून जाऊन जी माणसे खऱ्या मार्गाविषयी अजाण होती त्या माणसांना आता खरा मार्ग समजला आणि त्यामुळे ती दिवसातून काही वेळ आत्मचिंतनात घालवित आहेत. पूर्वी कट्टे नास्तिक म्हणून घेणारे कित्येक जण सध्या आस्तिक बनले आहेत. उदाहरणार्थ यशवंतराव मराठे हे पूर्वी कट्टर नास्तिक होते. त्यांची पत्नी सौ ताराबाई यांनी प्रथम आईंची तस्वीर घरी नेली तेव्हा देवाला सोडून आता माणसांना पूजायला लागलीस असे म्हणून ते तोंडाला येईल ते बोलू लागले. इतकेच नव्हे तर ताराबाईंनी खिळ्याला अडकवलेली तस्वीर त्यांनी काढून फेकून दिली. पुढे मंदा ही त्यांची मुलगी आणि ताराबाई या उभयतांना भजनाला जाण्याची बंदी करू लागले. बायकोने किंवा मुलीने श्रीहरी मंदिरात जाण्याची गोष्ट काढली की गेलात की तिथेच राहून सोडा, परत यायचे नाही असे ते म्हणत असत. मंदा श्रीहरी मंदिरात राहून जास्तीच्या चाली शिकून ठाण्याला गेल्यावर काही दिवसांनी आईंचे मुंबईला जाणे झाले. एके दिवशी आई मंदाला म्हणाल्या, येत्या शनिवारी तू बॉम्बे सेंट्रलला जा. संध्याकाळी तेथे मुलांना बालोपासना शिकवायची आणि भगिनींना भजन शिकवायचे. रविवारी सकाळी मुलांना बालोपासना शिकवून घरी यावयाचे. तिथे तुझी केतकरांकडे राहण्याची व्यवस्था केली आहे. हे तिने घरी सांगितल्यावर मराठे एकदम संतापले आणि आज इकडे जा म्हणतील, उद्या तिकडे जा म्हणतील. तू माझी मुलगी आहेस, तुझ्यावर माझा हक्क आहे. माझ्या परवानगीशिवाय तू कोठेच जावयाचे नाही. त्यांना तुम्ही आई कशाला म्हणता? आई म्हणून घ्यायला त्या योग्य तरी आहेत का? त्यांना तुम्ही आई म्हणता पण माझ्या कानात ना हे ऐकवत नाही असे म्हणाले. संध्याकाळी ती रडत आईंच्याकडे आली. तिने घडलेली हकीकत त्यांना सांगितली. तेव्हा तिला आई म्हणाल्या, त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे ग, चूक माझी आहे. कारण बहुतेक लोक आपल्याला आलेल्या विद्येपैकी चतुर्थांश विद्यार्थ्यांना शिकवित असतात, पण मला जे येते ते सर्वच मी तुम्हाला शिकवत जाते. त्यामुळे येथील महत्त्व न वाटणे स्वाभाविक आहे असे सांगून आईने तिचे समाधान केले. तेच मराठे सध्या मी, माझी बायको, मुलगी, मुलगे असे एकूण 6 माणसांनी श्रीहरी मंदिरासाठी शक्यतो जास्तीत जास्त झटले पाहिजे. आईंना जरी आपला प्रचार व्हावा असे वाटत नाही तरी खेडोपाडी आईंचा प्रचार झाला पाहिजे असे म्हणत आहेत. पूर्वी माझी जीभ लहान, थोर, जवळचे, लांबचे कोणीही असो
वाटेल ते बोलण्यास मागे पुढे पाहत नसे. तीच जीभ आता आईंचे वर्णन करण्यात आणि त्यांनी शिकवलेले भजन म्हणण्यात गुंग होत असते. पूर्वी नुसते घरात वावरल्यानेच माझे पाय थकून जात असत. तेच पाय आता आई गावात कुठे कुठे कीर्तनाला जातात त्या ठिकाणी जाण्यास उमेदीने तयार असतात. पूर्वी जे हात दुसऱ्याचे वाईट करण्यास प्रवृत्त होत असत, तेच हात आता आईने लिहिलेली बोधवचने सोडायला तयार होत नाहीत. पूर्वी डोळे दृश्य पसाऱ्यांकडे जे धाव घेत होते, तेच डोळे सध्या आईंच्या दर्शनास आतुर झालेले असतात. जे कान पूर्वी आपल्याबद्दल कोणी बरे वाईट बोलतात का हे ऐकण्यास तत्पर असावयाचे, तेच कान आज आईंचे प्रवचन ऐकण्यास उत्सुक असतात. पूर्वी जिला सिनेमाच्या थिएटरमध्ये बसणे आवडत होते, तिला आईंच्या सान्निध्यात बसणे, भजन करणे याशिवाय अन्य स्थळी जाणे आवडेनासे झाले. पूर्वी माझे मन फार संशयखोर होते. सुविचाराचे वातावरण माहीत नसल्याने प्रत्येकाविषयी विकल्प घेऊन मनात सारखा संशय कल्लोळ होई. नामस्मरणामुळे मनाचे ते चाळे हळूहळू कमी होत गेले. पूर्वी जे मन चिंतेच्या तावडीत सापडून सदा बैचेन राहावयाचे, त्या मनाला आईनी भजन, वाचन, नामस्मरण या त्रिकुटात गोवून टाकल्यामुळे दुसरा विचार करायला त्याला सध्या फुरसतच नाही. त्यामुळे आनंदाला पारखे झालेले मन सध्या आईंच्या धाकाने उपासनेत रमल्यामुळे आनंदाने पुष्ट झाले आहे. पूर्वी आम्हाला संसार बागुल भेडसावून टाकीत असे, पण आईंचा आधार मिळाल्यापासून सध्या आम्ही निर्भय व निश्चिंत राहत आहोत. जन्मांधाला सूर्यदर्शन झाल्याने किंवा तहानलेल्याला अमृत मिळाल्याने अथवा उन्हात तापलेल्याला सावली मिळाल्याने जो आनंद होतो, त्यापेक्षा 1000 पटीने आईंच्या कृपाछत्राखाली मला आनंद झाला. आता आईंचे चरण क्षणभरही सोडू नयेत असे वाटत आहे. आईंचा बोध मिळण्यापूर्वी प्रपंचातील रडगाणी मला भेडसावून टाकीत होती. माझ्या व घरातील मंडळींच्या दुखण्यामुळे कित्येक वर्षे औषधांची बाटली सुटली नव्हती. पाण्यासारखा पैसा खर्च केला तरी तिळमात्रही गुण नाही. त्यात आणि भर म्हणजे नातेवाईकांच्या कटकटी असावयाच्या. या सर्व कारणाने सारखा मनस्ताप व्हायचा. आईंचा बोध मिळू लागल्यावर संसारातील एक एक प्रश्न सुटत गेला. आश्चर्याची गोष्ट ही की पूर्वी घरात जिकडे तिकडे औषधाच्या बाटल्या असावयाच्या. आता सर्वांना आरोग्य लाभल्यामुळे एखादी रिकामी बाटली हवी म्हणून पाहिले तर घरात मिळणे मोठे मुश्किलीचे झाले आहे. हा सर्व चमत्कार नव्हे काय? ओम नमः शिवाय.